नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मी ॲडमिन दीपक. तर आज आम्ही चाललो होतो रंध्याला, कारण आज रंध्याला आहे ना गोरपड आईची जत्रा होती. याच्यासोबत गोड गोड बोलून आम्हाला त्या चष्म्याचा घपला करायचा होता आणि आम्ही तो केला. आणि इकडे खाली गेल्याच्या नंतर कलिंगडवाले, चष्मावाले, गोदडावाले, गाड्यांचा शोरूम, थंडावाले, वडेवाले, आईस्क्रीमवाले, चप्पलवाले, गोळ्यावाले. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? तसं बघायला गेलं तर दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी जरा कमीच होती. दर्शनासाठी आलेले भक्त एकदम लाईनीमध्ये दर्शन घेत होते आणि पोलिसांचा बंदोबस्त पण एकदम व्यवस्थित होता. मग तेथील मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही थोडासा फिरून घेतला. पाऊस आला होता त्याच्यामुळे आम्ही या झोपडीच्या खाली लपायला गेलो. क्या बोला तूने? तसेच खूप साऱ्या भक्तांनी देवीला नवस केलेला असतो. ते देखील त्यांचा नवस आजच्या दिवशी पूर्ण करतात. आणि हा सुनील, माझा ITIचा मित्र, जवळजवळ मला हा 1.5 वर्षातून भेटला असेल, पण तो मोकार लाज. आणि हा भाऊ कुठला होता काय माहिती, पण कट्टर CSKचा फॅन होता. घरी निघालोच होतो की तेवढ्या तिकडे ज्योत्स्नात आई पण दिसल्या. त्यांचं पण दुकानावरती एकदम व्यवस्थित काम चालू होतं. आणि वरती गेलो तर भाऊ आणि वहिनी पण भेटल्या आम्हाला. जत्राला आल्या कारणाने गणेश मालेले दिवसातून एकदा भेट पण होऊन गेले. कर चल कर. आणि आता आम्ही जत्रा बित्रा संपून घरी चालूय. तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.